हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड. आज सकाळचे सगळे कामं आवरल्यानंतर म्हटलं फ्रीज वगैरे क्लीन करून घ्यावं. तर एवढा पसारा झाला होता ना फ्रीजमध्ये. नंतर फ्रीज क्लीन करण्यासाठी घेतलं तर त्याच्यातलं पहिले पूर्ण सामान वगैरे काढून ठेवलं. नंतर मग फ्रीज वगैरे क्लीन केलं. मी असं घासूनच घेत असते फ्रीज, तर पुसत नसते. कोण कोण असं घासून घेतं फ्रीज ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी स्पंजची घासणी वापरत असते, त्याच्यामुळं त्याच्यावर रॅशेस वगैरे काही येत नाही आणि असंच पाण्याने वगैरे धुत असते, तर त्याच्यामुळे ते काही खराब वगैरे होत नाही. त्याला 10 वर्ष झाले तरी पण अजूनपर्यंत ते खराब झालेलं नाही. आणि मस्त त्याचे डोअर वगैरे क्लिनिंग करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे क्लीन झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग मी सगळं सामान वगैरे ठेवून दिलं, जे सामान होतं त्याच्यामध्ये. हे बघा कसं वाटतंय माझं फ्रीज. माझा ना स्वयंपाक बाकी होता, तर वांग्याचं भरीत बनवायचं होतं आज. तर त्याच्यासाठी मी वांगे भाजून घेतले. नंतर त्याचे साली वगैरे काढून त्याला स्मॅश केलं. नंतर मग एका कढईमध्ये तेल, लसूण, जिरे आणि कांदा टोमॅटो टाकून त्याला छान परतवून घेतलं. मग त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड्स केले. नंतर त्याच्यामध्ये ते वांगे टाकले स्मॅश केलेले आणि त्याला छान वगैरे परतवून घेतलं. त्याला मग परतवून घेतल्यानंतर ना आपण त्याला स्मॅशरने स्मॅश करूया, म्हणजे एकदम चांगलं एकजीव होईल. स्मॅशरने स्मॅश वगैरे केलं. मस्तपैकी एकजीव झालं होतं वरी ते. तुम्ही खूपच छान लागतं, टेस्टी लागते. नंतर ना मी वरणाला फोडणी दिली. मग चपात्या आणि भात बनवून घेतला. नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि रोमी पण मधात परेशान करत होता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा. बाय.